तर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्याच ब्राह्मण मंत्र्यांनी पकडून दिलं असा एक आरोप आपल्याला सातत्यानं होताना दिसतो। पण या आरोपात किती तथ्य आहे तर जी समकालीन साधनं आहेत किंवा जे पुरावे छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेबाबत माहिती देतात त्यात कुठल्याही पुराव्यामध्ये आपल्याला ब्राह्मण मंत्र्यांचं नाव आढळत नाही। पण एक असा पुरावा आहे ज्यामध्ये ब्राह्मण मंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं असा उल्लेख आपल्याला आढळतो आणि तो पुरावा म्हणजे मार्टिनची डायरी। हा मार्टिन कुठे होता तर पॉंडिचेरीला। आता दूर त्या पॉंडिचेरीमध्ये बसून बाजार गप्पा करणाऱ्या या मार्टिनचे जे दावे ते खोटं ठरवण्यासाठी आपल्याला एक समकालीन मराठी साधन उपयोगात येतं आणि ते साधन म्हणजे जेधे शकावली। आता या जेधे शकावली मधल्या 3 नोंदी अत्यंत महत्वाच्या आहेत। त्या 3 नोंदींमधून आपल्याला समजतं की छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे हे जे ब्राह्मण मंत्री होते ते नेमके कुठे होते। तर ह्या मार्टिनच्या डायरीमध्ये काय लिहिलंय ते आपण पहिल्यांदा पाहू। मार्टिन म्हणतो की बातमी आली की संभाजी राजास मोगल फौजांनी पकडून घेतले। राजाच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी राजाशी बेईमान होऊन मोगलास त्याच्या मुक्कामाची वर्दी दिली। मोगल लष्कराच्या सेनानायकांशी त्या ब्राह्मण कारभाऱ्यांनी अगोदरच सूत जमवले होते। आता या मार्टिनच्या डायरीचा जो मूळ संदर्भ आहे त्या मूळ संदर्भामध्ये या ब्राह्मण मंत्र्यांबद्दल जो उल्लेख आहे तो असा आहे की प्रिन्सिपल ब्राह्मण म्हणजे मुख्य ब्राह्मण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना पकडून नेलं असा मार्टिन म्हणतो। परंतु जेधे शकावलीमध्ये ज्या नोंदी आहेत त्या अशा आहेत। मार्गशीर्ष मासी संभाजी राजे यांनी कलशाच्या बोले प्रल्हाद पंत व सर कारकून व कित्येक लोकांस धरिले। आता जेधे शकावली मधली ही जी पहिली नोंद आहे ती कधीची आहे तर मार्गशीर्ष महिन्यातली म्हणजे डिसेंबर 1688 मधली ही नोंद आहे। शके 1610 म्हणजे 1688। आता छत्रपती संभाजी महाराजांना केव्हा पकडून नेलंय तर फेब्रुवारी मध्ये म्हणजे कधी तर जेधे शकावली मध्येच याच्या पुढची नोंद आहे ती अशी। माघ वद्य शुक्रवासरी संभाजी राजे व कवी कलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले आणि तेव्हा शेख निजाम दौड करून येऊन उभय तास जिवंतच धरून नेले। म्हणजे जेधे शकावली मधल्या या नोंदीवर आपल्याला समजतंय की माघ वद्य सप्तमीला म्हणजेच 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुकरब खानाने छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना जिवंत पकडून नेलं। आता यानंतरची जी तिसरी नोंद आहे जेधे शकावली मधली ती अत्यंत महत्वाची नोंद आहे ती अशी। फाल्गुन शुद्ध तृतीया राजारामास रायगडाचा किल्लेदार चांगोजी काटकर व येसाजी कंक यांनी माघ वद्य 30 अदबखानाहून काढून बाहेर आणून मंचकी बैसविले। मानाजी मोरे व वरकड सर कारकून धरिले होते ते सोडिले। त्यांचे कार्यभाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले। आता जेधे शकावली मधल्या या तिसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या नोंदीवर आपल्याला काय समजतंय तर 1 फेब्रुवारी 1689 रोजी ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खान पकडून घेऊन गेला त्यानंतरची ही नोंद आहे। फेब्रुवारी महिन्यातलीच फाल्गुन महिन्याची ही नोंद आहे। त्यामध्ये जे कोणी मंत्री होते मानाजी मोरेसह ज्या काही सर कारकुनांना कैद झाली होती त्या सर कारकुनांना राजाराम महाराजांनी सोडवलं, कैदेतनं बाहेर काढलं आणि त्यांचा कार्यभाग त्यांना सोपवला आणि राजाराम राजे राज्य करू लागले। म्हणजे याचा अर्थ काय होतो तर डिसेंबर मध्ये ज्या ब्राह्मण सर कारकुनांना आणि इतर काही कारकुनांना संभाजी महाराजांना कैदेत टाकलं होतं म्हणजे त्यात प्रल्हाद पंत सुद्धा आहेत त्या सर्व ब्राह्मण कारकुनांना राजाराम महाराजांनी सोडवलं। कधी तर संभाजी राजांच्या कैदेच्या नंतर म्हणजे संभाजी राजांची कैद जेव्हा संगमेश्वरी झाली त्यावेळी कोणताही ब्राह्मण कारकून किंवा कोणताही ब्राह्मण मंत्री किंवा संभाजी राजांचा कोणताही ब्राह्मण सल्लागार तिथं संगमेश्वरी उपस्थितच नव्हता। ते सगळे ब्राह्मण कारकून हे कैदेत होते। आता हे सगळे ब्राह्मण कारकून कैदेत असण्यामागचं कारण काय आहे हे जेधे शकावलीमध्ये आपल्याला आलेलं नाहीये। परंतु कोणता तरी गंभीर गुन्हा असल्याशिवाय संभाजी राजे या ब्राह्मण कारकुनांना कैदेत टाकणार नाहीत एवढं मात्र नक्की। परंतु ब्राह्मण कारकुनांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं हा दावा मात्र इथं खोटा ठरतो। म्हणजे मार्टिनचा हा जो दावा होता तो इथं खोटा ठरतो।